UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। हर्षवर्धन पाटील आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाची हर्षवर्धन पाटलांकडून पाहणी। इंदापूरमध्ये आज शरद पवारांची जाहीर सभा। हर्षवर्धन पाटलांचा निर्णय दुर्दैवी। स्वर्गीय शंकरराव पाटलांनी आयुष्यभर ज्यांच्यासोबत संघर्ष केला त्यांच्या मांडीवर जाऊन बसला, हे योग्य नाही। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची टीका। महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय येत्या 8 दिवसांमध्ये होणार। जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य। भाजपा मतभेद नसलेल्या जागांची यादी लवकरच जाहीर करणार। विदर्भातील 20 पेक्षा जास्त आमदारांना गो अहेडचा सिग्नल। आमदार समीर पुणावारांसह अनेकांचा प्रचार सुरू। नागपूरच्या काटोलमध्ये पुन्हा काका पुतण्या लढतीची शक्यता। अनिल देशमुख पवार गटाकडून तर आशिष देशमुख भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदेंसह देवेंद्र फडणवीस आज राजधानी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा आणि विकासाच्या अनुषंगानं बैठक। राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। राज ठाकरेंच्या नेतृत्वात बैठकांची मालिका। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीतून आढावा। शरद पवारांच्या बैठकांचा सिलसिला पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा सुरूच राहणार। उत्तर महाराष्ट्रामधील इच्छुक आज पुण्यामध्ये पवारांना भेटणार, तर 10 तारखेला मुंबई दौरा। रामराजे निंबाळकरांच्या वादामध्ये अजित पवारांची मध्यस्थी। 2 दिवसांमध्ये रामराजेंसोबत अजितदादांची बैठक। सूत्रांची माहिती, रामराजे तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा। इंदापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणामधील अक्षय शिंदेच्या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या निलेश मोरेंना डिस्चार्ज। निलेश मोरे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक। पुणे बोबदेव घाट गँगरेप प्रकरणामधील आरोपी बोबदेव घाटातून कात्रजकडे गेल्याचा पोलिसांना संशय। पोलीस 70 ते 80 किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही तपासणार। मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो आजपासून धावणार। सकाळी बीकेसी मेट्रो स्थानक आणि RAJVLR मेट्रो स्थानकावरून पहिली भुयारी मेट्रो सुटणार। सत्तारांविरोधात राज्य बाजार समिती सहकारी संघ आक्रमक। लासलगावसह राज्यामधील 305 बाजार समित्या आज बंद राहणार। बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडकी बहीण योजनेचा लाभ लाटण्याचा प्रयत्न। बार्शीमध्ये 22 बँक खाती परराज्यामधली। बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता, तर अभिजित सावंत ठरला उपविजेता। बिग बॉस मराठीतर्फे सूरज चव्हाणला 14,60,000चं पारितोषिक। राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू। राज्यामध्ये काही ठिकाणी बुधवारपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता। महिला विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताचा पाकिस्तानवर 6 विकेट्सनं विजय। सर्वाधिक 3 गडी बाद करणारी अरुंधती रेड्डी ठरली सामनावीर। इस्रायलकडून गाझा आणि बैरूतवर जोरदार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।